नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. यंदा श्रावणी सोमवारने श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. भगवान भोलेनाथांना समर्पित असलेला हा पवित्र श्रावण मास त्यांच्याच आवडत्या वारी सुरू होत असून 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीनं पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे यंदा 4 नाही तर 5 श्रावणी सोमवारे असणार आहेत. या प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांना मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिलाच आपण शिवामूठ असं म्हणत असतो. 5 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे पहिला श्रावणी सोमवार. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या पहिल्या श्रावण सोमवार विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या श्रावण सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे, त्याचबरोबर अशी एक वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे ज्यामुळे भगवान भोलेनाथांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर एक मंत्र देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांना शिवामूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची ही शिवामूठ भगवान भोलेनाथांना अर्पण करण्यात येते. तर यंदा 5 सोमवार येत आहेत आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला वेगवेगळी शिवामूठ या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. तर पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून तांदूळ हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा आराधना उपासना केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांची जर एकत्रित जर पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होते. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षापर्यंत श्रावणातील दर सोमवारी शिवामूठ अर्पण करत असते. मुठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवामूठ एक सोमवारी भगवान शिवांना अर्पण केली जाते, वाहिली जाते. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणातील दर मंगळवारी शिव आणि मंगळागौरीची पूजा करतात. पहिली 5 वर्षे मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी या मंगळागौरीचं उद्यापन केलं जातं आणि त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देखील दिला जातो. तर आता या श्रावणी सोमवारी भगवान शिवांची पूजा कशी करावी, त्याचबरोबर शिवलिंगावर आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ते जाणूया. तर श्रावणी पहिल्या सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपण उपवास करणार आहोत. तर त्याचा संकल्प करायचा आहे, व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे. शक्यतो तांब्याचं जर ताम्हण असेल, ताट असेल तर चालेल किंवा मग तुम्ही इतर धातूचे घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला शंकराची पिंड ठेवायची आहे. त्या शंकराच्या पिंडीवर पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षदा, बेलाची पानं, धतुरा अर्पण करायचा आहे. दिवा लावायचा आहे. त्यानंतर पूजा करायची आहे. पूजा करत असताना आता आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम महाशिवाय सोमाय नमः, ओम महाशिवाय सोमाय नमः. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा शक्य असेल तर 1001 वेळा जप करायचा आहे. किंवा तुम्हाला जर हा मंत्र जमला नाही तर ओम नमः शिवायचा करायचा आहे. परंतु शक्यतो ओम महाशिवाय सोमाय नमः, ओम महाशिवाय सोमाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा 1001 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर पहिल्या सोमवारी शिवामूठ येत आहेत तांदूळ, तर ती शिवामूठ अर्पण करायची आहे. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरून व्हायची आहे आणि ही शिवामूठ वाहत असताना आपल्याला म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीरा भावा ननंद जावा भ्रातारा नावडतीची आवडती करे देवा. आणि असं म्हणत ही भगवान भोलेनाथांना शिवामूठ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर भोलेनाथांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांची आरती म्हणायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या घराची भरभराट करण्यासाठी, आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता ही सर्व विधिवत पूजा करत असताना आपल्याला शिवलिंगावरती अजून एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे भगवान भोलेनाथांची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा दृष्टी राहावी. त्यासाठी आपल्याला एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करायची आहे, तर ती म्हणजे बेलपत्र. आता मी या अगोदर सांगितलं की पूजा करताना देखील तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे. परंतु आता हे मी जे सांगत आहे तर ते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर हे बेलपत्र घेत असताना तुम्हाला 108 बेलपत्र घ्यायचे आहेत. तुम्हाला जर शक्य होत असेल तर 1001 बेलपत्र तुम्ही घेतलं तरी देखील चालेल. परंतु 108 जर तुम्हाला शक्य होत असेल तर ती घ्यायची आहेत. आणि त्यानंतर या 108 बेलपत्रावर तुम्हाला चंदनानं ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगासमोर बसायचं आहे. पुन्हा एकदा भगवान भोलेनाथांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे आपण ओम नमः शिवाय लिहिलेली 108 पान असतील किंवा 1001 पानं असतील, तर त्यातील एक पान घ्यायचं आहे, शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुम्हाला मी जो मगाशी सांगितला तो मंत्र पुन्हा म्हणायचा आहे. ओम महाशिवाय सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. एक पान अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आहे, शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम महाशिवाय सोमाय नमः असे म्हणून तुम्हाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे. आपलं मन विचलित होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर हे बेलपत्र भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असलेलं तुम्ही जर अशा प्रकारे 108 बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण केली, तर भगवान भोलेनाथांचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यासाठीच तुम्हाला ही सेवा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करायची आहे. तर 108 पानं तुम्हाला या शिवलिंगावर अर्पण करायची आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करत असाल तर त्याचं तुम्हाला इच्छित फळ हे अवश्य प्राप्त होत असतं. ही श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये जर तुम्ही त्यांची सेवा करत असाल, उपवास आराधना करत असाल, तर भगवान भोलेनाथांची नक्कीच तुमच्यावर कृपा राहणार आहे आणि त्यांची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठीच आपल्याला ही सेवा अवश्य करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ कोणती व्हायची आहे, तर शिवामूठ ही आपल्याला तांदूळ व्हायची आहे. कशा प्रकारे ही शिवामूठ व्हायची आहे ती देखील माहिती जाणून घेतलेली आहे. शिवामूठ वाहत असताना कोणता मंत्र जप करायचा आहे, त्याचबरोबर शिवलिंगावर ज्यावेळेला आपण बेलपत्र अर्पण करू तर त्यावेळेला देखील जो मंत्र म्हणायचा आहे तो देखील आपण जाणून घेतलेला आहे. तर ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.